विचारपुष्प कार्यक्रमात आज आपण ऐकूया मनमोर. लेखिका आणि संवादिका डॉक्टर वीणा पवार. कानगोष्टी. नमस्कार मंडळी. साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी साबुदाणा भिजत घालत होते आणि सहज मनात विचार आला, खरं तर खिचडी म्हणजे डाळ तांदूळ एकत्र करून शिजवून तयार होते ती खिचडी. मग आपण साबुदाणा भिजवून करतो ती खिचडी कशी? ना त्यात डाळ ना तांदूळ. त्यात आपण शेंगदाण्याचा कूट मात्र नक्की घालतो किंवा काही वेळा उकडलेला बटाटा, काही घरामध्ये काकडीच्या फोडीही घालायची पद्धत आहे म्हणे. एकूण काय तर ही मला काही खरी खिचडी वाटत नाही. माझ्या मावशीच्या घरी याला साबुदाण्याची उसळ म्हणतात. पहा पटतंय का? पहा, उसळ करायला आपण कडधान्य भिजवतो आणि मग भिजल्यानंतर त्या कडधान्यांना फोडणी देऊन शिजवतो. मग साबुदाणा भिजवून जो पदार्थ आपण तयार करतो त्याला उसळ म्हणायला काय हरकत आहे? अजून एका शब्दाची गंमत सांगते. काही खेडवळ लोक भाजीला कोरड्यास म्हणतात. ऐकलंय का कधी? खूप जुने लोक हा शब्द वापरत होते. खरं तर ते कोरड्यास हा जो काही शब्द बोलत होते तो अतिशुद्ध बोलत होते. तुम्ही म्हणाल काय सांगता? पाहता, भाकरी चपाती कशी असते? ओली असते का? नाही. पण भाजी मात्र ओली असते, रश्याची असते, सरबरीत कशी का होईना पण त्यात ओलेपणा असतोच. म्हणजे या कोरड्या भाकरी चपातीसह खायचा पदार्थ म्हणजे कोरड्यासह. मग कोरड्यासह असं म्हणता म्हणता तिचं होऊन गेलं कोरड्यास. कदाचित अजूनही खेड्यापाड्यात जुने लोक भाजीला कोरड्यास म्हणतही असतील. ज्यांना आपण खेडवळ समजतो ते लोक अतिशुद्ध भाषेत बोलतायत बघा. अजून एक शब्द सांगते. भोचक भवानी. ऐकलं असेल ना कधी कधी बोलताना? ती फार भोचक भवानी आहे हो. हा सुद्धा अतिशुद्ध शब्द होता बरं का. त्याचा अपभ्रंश झालाय. पहा. बहुवाचक. आता बहु म्हणजे जास्त, उवाचक म्हणजे बोलणारा किंवा बोलणारी, म्हणजे जास्त बोलणारी व्यक्ती. आता बायका जरा जास्त बोलतात म्हणे पुरुषांपेक्षा, त्यामुळे त्या बहुवाचकच्या भोवती भवानी देवी जोडलं गेलं असेल आणि बहुवाचक असं बोलता बोलता ते झालं भोचक भवानी. तसंच पंढरपूरच्या एकादशीचा यात्रेचा उपास सोडला जातो द्वादशीला, म्हणजे 12व्या दिवशी, आणि तो सुद्धा बार्शीच्या भगवंताच्या मंदिरात. बहुतेक वारकरी पंढरपूर करून सोलापूर जवळच्या बार्शीच्या भगवंताला पाया पडून मगच आपापल्या गावी जातात. आता एकादशी झाली की 12वी, याचाच अपभ्रंश होऊन त्या गावाचं नाव बार्शी झालं असावं. पहा, 12वीच्या उच्चाराच्या जवळपासच बार्शीचा उच्चार होतोय. अजूनही एक, सोलापूरमध्ये तेलाची कॅन्ट म्हटलं जातं. खरं की नाही? पण मंडळी, खरा तो शब्द आहे CAN, कॅन. हा शब्द आहे तो. पण अनुस्वार दिला की बोलण्याला कसा जोर आल्यासारखं वाटतं ना, त्याचाच हा परिणाम असावा आणि कॅनचं झालं कॅन्ट. एकूण काय तर लहानपणी आपण खेळत असलेला कानगोष्टीचा खेळ आठवतोय का? 5-6 जणांनी कानात सांगितलेला शब्द जेव्हा पहिल्याच्या कानावर पडतो तेव्हा तो काहीतरी भलताच असतो. तर हा कानगोष्टीचा खेळ आपल्या अवतीभोवती अजूनही तसाच खेळला जातोय आणि त्यातूनच प्रत्येकाच्या वेगवेगळ्या उच्चारांनी होणाऱ्या गमती जमती
आपल्या कानावर पडतच असतात.